रोहन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी रोहन आपल्या 5 मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता. आणि पुढे काय झालं पाहण्याआधी प्राईम न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. यावेळी रोहन अंघोळ करण्यासाठी एका कुंडात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो कुंडात बुडू लागला. इतर मित्रांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा, शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. 1200 फूट खोल दरीतील कुंडातून उतरून रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. उंच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, कुंडात पोहण्यासाठी उतरणे तसेच स्टंट देखील करतात. अशा कृत्यांमुळे जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी येताना पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी केले आहे.